2021चा जो सीझन होता तो एकदम अप अँड डाऊन होता. आम्ही आलो, सुरुवातीला मॅचेस जिंकलो, त्यानंतर शेवटच्या 2 मॅच हरलो आणि मग कोविडची सेकंड वेव्ह आली, आपली IPL हॉल्ट झाली. तिथे गेलो, दुबईला खेळलो सप्टेंबरमध्ये. सुरुवातीला आम्ही 4 मॅचेस जिंकलो, शेवटच्या 3ही मॅच हरलो. आणि शेवटच्या जेव्हा 3 मॅच हरलो तेव्हा धोनी आम्हाला सर्वांना ड्रेसिंग रूममध्ये म्हणजे थोडक्यात ओरडले की आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला बॅटिंगमध्ये 15 रन जास्त करायचे की बॉलिंगमध्ये आपल्याला 15 रन कमी द्यायचे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तुम्ही कसा विचार करता. पण आपण जे गेम्स हरतोय हे आपण 10 ते 12 रनच्या घरामध्ये गेम्स हरतोय किंवा 15 ते 20 रनच्या त्या घरामध्ये गेम्स हरतोय. सो हा 15 ते 20 रनचा डिफरन्स तुम्ही कसा कमी करणार किंवा ह्याची भरपाई कशी करणार. तुम्ही बॅटर म्हणून तुम्ही 2 6 एक्स्ट्रा मारणार आहेत, बॉलर म्हणून तुम्ही 2 6 कमी देणार आहात की तुम्ही फिल्डिंगमध्ये एक ब्रिलियंट कॅच, ब्रिलियंट रनआउट काढणार आहेत, हा तुमचा प्रश्न आहे. हे तुम्ही स्वतःहून फिगर आउट करा. बट आपण जेव्हा आता क्वालिफायर गेम खेळणार तेव्हा हा डिफरन्स मला कमी झालेला पाहिजे, एकदम चार्ज केलं. हो. सो त्यानंतर सर्व एकदम चार्ज झाले आणि क्वालिफायर 1 आम्ही जिंकलो DC समोर. स्ट्रेट अवे फायनलला गेलो, KKR आली होती फायनलला आणि फायनलमध्ये सुद्धा गेम आमच्या हातून गेला होता. ड्यू वगैरे आलं होतं, 90ला नो लॉस होते ते लोक आणि अजून 100 करायचे 10 ओव्हरमध्ये काहीतरी, अगदी गेटेबल होता. तिकडे माझ्या बॉलिंगवर मला त्यांनी अटॅकमध्ये आणलं पुन्हा आणि मी एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट काढले. जेव्हा बोर्डावरती 0 होते, व्यंकटेश अय्यर आऊट झाला आणि आय थिंक नितीश राणा आऊट झाला त्याच ओव्हरमध्ये, तो 4थ्या-5व्या बॉलला. सो तिकडे गेम टर्न झाला. त्यानंतर जडेजाने येऊन पण विकेट काढले, दीपकने 1-2 विकेट काढले, ब्रावोने काढले. सो मग देअर वॉज नो लुकिंग बॅक. पण या गोष्टी तेव्हा घडतात ना जेव्हा तुमचं टीम ॲटमॉस्फिअर चांगला असतो, टीम एन्व्हायरमेंट चांगलं असतं, सर्व हॅपी असतात, सगळ्यांना तो टीमचा सक्सेस बघायचा असतो. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला असं वाटत असतं की अरे मला कधी चान्स मिळणार, मला कधी चान्स मिळणार. पण जेव्हा टीम ॲटमॉस्फिअर चांगलं असतं ना, मग प्रत्येक इंडिव्हिज्युअल उलट एकमेकांना हेल्प करतो अजून चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी. तो मी अँड माय सेल्फ वाला ॲटिट्यूड आहे तो बाजूला राहतो. सो दॅट क्रेडिट ऑफकोर्स गोज टू द कॅप्टन की जसं त्यांनी टीम एन्व्हायरमेंट ठेवलं आणि कोचसुद्धा स्टीफन फ्लेमिंग कोच होते, कारण त्यांचाही तेवढाच मोठा रोल आहे.